नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आम्ही सर्व गणेश भक्तांचं स्वागत करत आहोत. यंदा मंडळाचे हे 36वे वर्ष आहे आणि दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे सामाजिक जनजागृती व राष्ट्रीय हित या गोष्टीचं गांभीर्य ओळखून यावर्षी आम्ही अन्न भेसळ या विषयावरती एक दाखवा सादर केलेला आहे. पूर्वीच्या काळी आपण एक सदन शेतकरी म्हणून आपण सर्वांना म्हणत होतो. तर पूर्वीच्या काळाचा जर हा लेखाजोखा पाहिला तर सदन शेतकरी कोणत्या प्रकारची भेसळ न करता एक जैविक आणि शाश्वत असं अन्न ग्रहण करत होता. त्यामुळे त्या लोकांचा आयुष्यमानाचा दर्जा हा फार जास्त होता. अन्न भेसळ म्हणजे काय? अन्न भेसळ म्हणजे अन्नामध्ये काही गोष्टी मिसळणे किंवा त्यातल्या काही गोष्टी काढणे. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता कमी होते व ते खाण्यास अयोग्य होते. मुळात भेसळीचे कारण काय? तर भेसळीचे कारण म्हणजे नफा मिळवणे, भेसळ करून कमी खर्चात जास्त माल विकणे. आता आपण भेसळीच्या तमाशाचा विचार करा. भेसळीचा तमाशा म्हणजे काय? खऱ्या अर्थानं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण जे आहार घेतो त्यामध्ये कोणत्या पद्धतीची भेसळ केली जाते व त्या भेसळीचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होतो. उदाहरणार्थ दूध किंवा दही याच्यामध्ये डिटर्जंट किंवा स्टार्चचा वापर केला जातो. याच्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान व पोषक तत्वांची कमतरता येते. त्याच्या पुढे जर गेलं तर तूप आणि लोणी चीज हे आपल्या रोजच्या व्यवहारात जास्त आपण वर्ज करणारे पदार्थ नसून खाणारे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये हृदयरोग, पचन समस्या, पोषक तत्वांची कमतरता या गोष्टी उद्भवतात. पूर्वीच्या ठिकाणी पाहायला गेलं तर पूर्वीचा एक सदन शेतकरीचा त्याचा जो व्यवहार किंवा त्याचे जे समाजाप्रती असलेले प्रेम ह्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. ते जर केल्या तर चांगली मानसिक आरोग्य, मन सुदृढ करणे, पचनक्रिया सुधारणे, शुद्ध अन्न आणि शरीर शक्ती करणं, ताजे अन्न ही त्यावेळेच्या लोकांची भूमिका होती. नैसर्गिक साधनांमध्ये आपण जर मूळ विचार करायला गेलो तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल, या ठिकाणी यक्ष देवता आहे. यक्ष देवता म्हणजे मुळामध्ये नैसर्गिक शक्तीचं प्रतीक आहे. निसर्गामध्ये असलेल्या वेगळ्या शक्तींचं प्रतिनिधित्व करणारी ही देवता आहे. ती देवता पण आपल्याला तोच संदेश देते की या समस्येला मानवाने निर्माण केलेला आहे, त्यासाठी मानवच कारणीभूत आहे. या वर्षीची आमची जी गणपतीची बाप्पाची मूर्ती आहे ती नागर आरूढ झालेली आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य असं, निसर्गामध्ये एक शेतकऱ्याचा मृत्यू म्हणून आपण नागाला ओळखतो. तर मुळामध्ये त्याच्यामध्ये उपजतच निसर्गाने त्याला एक विष दिलेलं असतं. परंतु मानवाने आपल्या स्वतःच्या स्वार्थापाठी व नफ्यापायी या ठिकाणी समाजामध्ये अन्नाच्या भेसळीच्या माध्यमातून विष कालवण्याचं काम केलंय. आजची जर शेती जर पाहिली तर त्याच्यामध्ये ऊर्जा पातळी कमी होणे, मानसिक तणाव, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, वजन वाढवणे अशा बऱ्याचशा भेसळीच्या घटकांना त्यांनी चालना दिलेली आहे. अशा पदार्थांचं त्यांनी भेसळ केलेली आहे. मुळात आता अन्न भेसळ ही आपण समस्या म्हणतो, पण मुळात ही समस्येचा उगम कधी झाला व अन्न भेसळ ही व्याख्या कशी झाली तर मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो की अन्न भेसळीतील अग्रणी संशोधक म्हणून फ्रेडरिक ॲक्युमी यांचं नाव घेतलं होतं. त्याचं कारण असं, एक जर्मन रसायनशास्त्र होते आणि अन्न भेसळी संदर्भामध्ये त्यांनी 1820 मध्ये ट्रेट्राइस्ट ऑन अडल्ट्रेशन्स ऑफ फूड अँड कल्चरल पोझिशन हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थाने अन्न आणि शीतपेयामध्ये कशी भेसळ केली जाते याची त्यांनी ज्वलंत उदाहरणं देऊन त्याची प्रात्यक्षिके दिली. 1956 साली FSSAI नंतर FDA ॲग्मारच्या माध्यमातून अन्न भेसळीबद्दल जागरूकता निर्माण झाली व त्याचं या 3 गव्हर्नमेंटच्या एजन्सीच्या माध्यमातून आपण आज त्याचं नियमन केलं जातं. संयुक्त अन्नांचे शोध घेण्याचं काम या गव्हर्नमेंटच्या 3 एजन्सीज मार्फत केलं जातं व त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येते. जर आपण पाहिलं तर नुसतं अन्न भेसळ मानवी शरीरासाठी निगडीत न राहता ती खऱ्या अर्थानं आता निसर्गासाठी पण घातक झालेली आहे. याची मुख्य कारण काय की निसर्गासाठी अन्न भेसळ घातक काय तर एक पर्यावरण प्रदूषण, एक आहे मातीची हानी, एक आहे जल प्रदूषण आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हटलं तर अन्न हे माणसासाठी किती महत्वाचं आहे. जर या ठिकाणी चांगलं तर चांगली प्रतिकार शक्ती, निरोगी हृदय आणि धन नुसतं पैशासाठी नसून खरे धन हेच आपले निरोगी आयुष्य आहे. खऱ्या अर्थानं आरसा हा आपलं खरं प्रतिबिंब दाखवतो. मग या आरशाचा उपयोग करून आपण स्वतःला ठरवायचं आहे की आपण भेसळयुक्त अन्नाचा वापर करायचा नाही, शुद्ध व सेंद्रिय अन्न खायचं आहे. आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखायची आहे आणि सरकारी यंत्रणांना मदत करायची आहे. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ हे डिलाई रोड नामदेशी मार्ग या ठिकाणी आहे. मंडळाने सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कारणाने प्रचंड प्रगती केली असून स्वतःची अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. आमच्या मंडळाचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे. सातत्याने मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा इतिहास आहे की 5 ते 6 फूटचीच पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती घडवण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. जर पूर्ण हा तुम्ही देखावा पाहिला, हा कम्प्लीट इको फ्रेंडली आहे. त्याच्यामध्ये कोणताही निसर्गाला घातक असलेल्या थर्माकोल, प्लास्टिकचा वापर केलेला गेला नाही. त्याचबरोबर मंडळ सातत्याने दरवर्षी आरोग्य शिबिर, ब्लड कॅम्प्स, त्यासोबत
महिलांसाठी विशेष कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम व आदिवासी पाड्यांमध्ये त्याला लागणारी इच्छुक मदत देण्याचं काम सातत्याने करत असतं. आम्ही गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांसाठी आशीर्वाद मागतो की ह्या वर्षीचा आम्ही जो संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना व गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादरूपी सद्बुद्धी देऊ देत व या समाजामध्ये जो हा एक अन्नवेसीचा जो एक बकासूर किंवा राक्षस पोखरला गेलेला आहे त्यातून त्यांना चांगलं ज्ञान घडू देत ही त्यांच्या चरणी प्रार्थना.